त्यानंतर बघूयात एक ब्रेकिंग बातमी। यवतमाळ जिल्हा सर्वाधिक शेतकरी आत्महत्येसाठी कुप्रसिद्ध आहे। त्यातच आता 1 ते 25 एप्रिल या कालावधीमध्ये तब्बल 18 शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतमालाला नसलेला योग्य भाव यामुळे शेतकरी आत्महत्या करतायत। सरकारी आकडेवारीनुसार 1 जानेवारी ते 25 एप्रिल पर्यंत म्हणजे 4 महिन्यामध्ये 64 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे। याशिवाय मक्त्याने शेती करणाऱ्या 24 भूमिहीन शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या मारेगाव तालुक्यामध्ये 72 तासात 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे। एकूणच आत्महत्या रोखण्यासाठी सरकारच्या विविध उपाययोजना फोल ठरत असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। केंद्र आणि राज्य शासनाने तात्काळ या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नयेत म्हणून दिल्या गेलेली जे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमुक्त योजना आहे त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी। कारण शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर झालेला कर्जाचा बोजा हा शासन धोरणाचा पाप असून शेतकरी प्रचंड मानसिक तणावाखाली येऊन आज या आर्थिक कोंडीतून व नैराश्याच्या गर्तेतून आपले जीवन संपवित आहे।